जरांगेंनी धनंजय मुंडेंवर एक दिवस आधीच पुन्हा एकदा आपल्या घातपातासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला आणि आज अधिवेशन सुरू होताच मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। त्यावरून जरांगे आणखी आक्रमक झाले। पाहूया। तरी पण त्याला चौकशीला बोलवलं जात नाही, त्याला अटक केलं जात नाही, कारण तो त्यांच्या पायावर लोळलाय, पाय पडलाय की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा। माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली। त्यातून वाचवण्यासाठी मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, अशी टीका जरांगेंनी केली। नागपुरात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी अजित पवारांसह पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाही उपस्थित होत्या। या भेटीनंतर जरांगे आणखी आक्रमक झाले। मुंडे साहेब खरं तर आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटी पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। तुम्हाला तरी विश्वास बसेल का? चालतं आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, आणि फक्त एकट्यावरच आहेत। तुम्हाला टार्गेट केलं जातं। हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलंय की टार्गेट अशा पद्धतीने केलं जातं। त्यामुळे स्वाभाविक आहे, कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय। एसआयटीने आता आमच्या दोघांचं आणि त्या 3 आरोपीचं पत्र लिहून घ्यावं की आम्हाला या 5 जणांची नार्को टेस्ट करायची, ही माझी एसआयटीकडे मागणी असणार आहे। जर माझ्या घातपाताच्या प्रकरणात एसआयटी नियुक्त मुख्यमंत्र्यांनी जर केली असेल म्हणतोय मी, जर घातपाताच्या माझ्या प्रकरणात एसआयटी नियुक्त केली असेल तर मी फडणवीस साहेबांचं जाहीर कौतुक करतो। जरांगेंनी काही फोन कॉल सार्वजनिक करून धनंजय मुंडेंवर घातपाताचा आरोप केलाय। या प्रकरणात 2 आरोपी अमोल खोणे आणि दादा गरड यांना अटकही झाली। तर आमदार म्हणून विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री महोदयांची भेट 288 आमदारांपैकी मी एक आहे, तर मी भेटू नये का? माझ्या मतदारसंघातली काम आहेत। माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी काम आहेत। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली। आता ती कामं होतील अशी अपेक्षा आहे। 2.5 कोटीची जरांगे पाटलाची घातपाताची सुपारी आम्हाला दिली म्हणून तरी पण त्याला चौकशीला बोलवलं जात नाही, त्याला अटक केलं जात नाही, ही अजितदादावर आणि फडणवीस साहेबांवर शंका घेणारा विषय 100% सांगतो मी तुम्हाला। कारण ते त्यांच्या पायावर लोळलाय, पाय पडलाय की मला या घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा। माझं फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना सांगणं आहे, आणि त्या कोणताही होत्या पोलीस महासंचालक शुक्लाताई, त्यांनाही सांगणे, तो जर घातपात करत असेल तर त्याला वाचू नका, अशा माणसाला जवळ करू नका, नसतात तुम्हाला 2029ला पश्चाताप येईल, तुम्हाला वाटतं आम्ही विसरतो। जरांगेंनी धनंजय मुंडेंवर घातपाताचे आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनीही नार्को टेस्टचं आव्हान दिलं होतं। तेही आव्हान जरांगेंनी स्वीकारलं। आता पुन्हा जरांगेंनी नार्को टेस्टवरून मुंडेंना प्रति आव्हान दिलं। नागपूरहून अक्षय मंकनी आणि विवेक गावंडेसह गणेश थोरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।